बुलढाणा शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका 70 वर्षीय वृद्ध व्यावसायिकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा बुलढाण्यातील एक व्यापारी असून तो पीडित मुलीच्या व त्यांच्या घरच्यांचा परिचयाचा आहे. आरोपी आणि पीडित कुटुंबियांमध्ये पूर्वीपासूनच येणे जाणे होते. मात्र विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने मुलगी घरी एकटी असताना तिच्याशी अश्लील वर्तन करत विनयभंग केल्याचा आरोप आहे. त्यानंतर पीडित मुलीने हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला आणि तिच्या कुटुंबियांनी शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. एक अल्पवयीन मुलगी वय वर्ष 12 ही त्याच्या शेजारच्या घरी गेली होती. शेजारच्या घरांना कुत्र्याच्या पिल्लूसोबत खेळण्यासाठी. तिथला मालक यांनी ती अल्पवयीन मुलगी त्याच्या घरी आली असता त्या मुलीसोबत छेडछाड केली आणि वाईट उद्देशाने त्यांनी छेडछाड केली. सदर व्यक्ती 70 वर्षाचा असून तो बुलढाणा शहरातील व्यावसायिक आहे. त्या मुलीच्या पालकांनी पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे कंप्लेंट दिल्यावरून काल तात्काळ त्या व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करून आम्ही त्याला अटक केलेली आहे. पुढील कारवाई करीत आहोत. पीडितेसोबत यापूर्वी तशी घटना घडली होती का? कारण तो शेजारी आहे आणि पुढील पोलीस कारवाई नेमकी काय प्रस्तावित असेल? त्याबाबत तपास चालू आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया आम्ही पूर्ण करणार आहोत. तपास सुरू आहे.